हार्दिक स्वागत करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना जय ब्राह्मणदेव भाटाले या संघाची या अगोदर सलगचे 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा जाणता खारबाव आपण संघ बघितला. कमालीचा परफॉर्मन्स या संघाचा बघायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहू शकता. टाईप करायचा ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह टेलिकास्ट आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. खूप चांगली साऊंड सिस्टीम डीजे रुद्र निखिल पाटील. त्यानंतर संपूर्ण मैदानाची सजावट पाहतो आपण. खूप सुंदर ही सजावट करण्यात आलेली आहे. पुष्पदीप मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर किशोर भोईर अल्पेश भोईर वेले यांच्या माध्यमातून ही संपूर्ण सजावट आपण पाहतोय. एक्सपर्ट स्कोरर मॅन ऑफ गोल्डन फिंगर धनाजी पाटील मास. त्यानंतर पाहतोय स्पेशली ऑफिशियल अंपायर आहेत आतिश पाटील राजेंद्र पाटील गणेश पाटील निखिल बजागे निखिलेश बजागे. खूप चांगल्या पंचांची भूमिका. वेलकम जतीन पाटील आपलं हार्दिक स्वागत. आणि सतीश पाटील आपले देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. मान्यवर कक्षामध्ये बिंदू पाटीलला आपण पाहतोय. आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिबेस संघातील 40+ फॉर्मॅटचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. अफाट मेहनत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पिंटू पाटील सिद्धेश पाटील सुमित पाटील चरण यश आणि त्यांचे इतर सहकारी खूप मेहनत घेताना ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील भन्नाट आयोजन करण्यात आलेलं आहे. दर्जेदार ही स्पर्धा नामांकित स्पर्धा भिवंडी तालुक्यातील सुमित शेठ म्हात्रे चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतात. बॅक टू द क्रिकेट नाव. हिमांशु पाटील पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन आलेला आहे. ओपुल केलेला आहे. फटक्यामध्ये मात्र ताकद झोकता आलेली नाही. वेल टेकन कॅच डाऊन दी बॉल फिल्डर. पहिला फलंदाज बाद होते 0वर. दिलेलं आहे. विकेट टेकर गोलंदाज नेहमीच विकेट टू विकेट गोलंदाजी केलेली आहे. हिमांशु पाटील टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे. अलिमगडचा सुपुत्र युवा उद्योन्मुख खेळाडू आहे आणि प्रयाग मालीला पहिल्या चेंडूवर तंबूमध्ये माघारी पाठवला. आरंभ होताना एक बाद एक अशी स्थिती बघायला मिळते. जय ब्राह्मणदेव भाटाले बी या संघाची. पुन्हा एकदा हिमांशु तयार होते बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो खूप सुंदर चेंडू होता. एज अँड गॉन. अजून एक फलंदाज बाद होत असताना पाहतो आपण जय ब्राह्मणदेव भाटाले बी या संघाचा. जबरदस्त मोठे झटके दिलेले आहेत. पहिला प्रयाग मालीला बाद केला हिमांशु याने. त्यानंतर बाद केला आत्ताच आपण बाद होताना रोहितला देखील बघितलं. चांगली गोलंदाजी क्वालिटी बॉलिंग बघायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो खूप सुंदर चेंडू होता. हलकासा बाउन्स प्राप्त केला होता चेंडूने. गुडलाईन स्पॉट ऑन चेंडूने उचली घेतली होती. कमालीची गोलंदाजी. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलेले आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पेश करताना गोलंदाज हिमांशु पाटील. धावा मात्र धावफलकर
फक्त आणि फक्त एक धाव जोडली गेलेली आहे, 2 गडी बाद झालेले आहेत. कमालीची गोलंदाजी, कमालीचं नियंत्रण. पुन्हा एकदा चेंडू पायांमध्ये टाकला होता, क्षेत्ररक्षक मिडॉनला झेपावला होता. फक्त एकच धाव मिळेल पियुषला. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जात असताना पाहतोय दोन्ही आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहेत. 2 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक पहिलं वेळेला षटक आहे. मार्गस्थ पुन्हा एकदा तयार होईल भिवांशू. सामना करेल बॅटर जितू माळी. हो, फक्त हलक्यात आणि ऑन साइडला चेंडूला पाठवलं मिडॉन कडे. सॉफ्ट हँड ड्राईव्ह केला होता. एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त मिळणार नाही. ऑफ द मार्क जितू. धावसंख्या पुढे जात असताना पाहतोय 3. कमालीची गोलंदाजी. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार होईल हिमांशू. बॉलिंग मार्क वर तयार होते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल बॅटर पियुष. हो, बॅटची कडा, रुबी कट. चेंडू शॉर्ट फाईन लेगला गेला होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. कमालीची गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इकॉनॉमिकल षटक बघितला आपण. हिमांशू पाटीलने काय गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या. 3 आणि 2 विकेट. किफायती गोलंदाजी, इफेक्टिव्ह असरदार गोलंदाजी बघितली हिमांशू पाटील याची. कमालीची गोलंदाजी. 2 सिंगल आणि त्याचबरोबर पाहतोय 2 डॉट बॉल, 1 वाईट आणि 2 विकेट. कमालीची गोलंदाजी, कमालीचं नियंत्रण गोलंदाजीमध्ये आपण बघितलं. अजूनही उर्वरित 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघूया 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील. कारण दोन्ही संघांचा आपण जर विचार केला चालू हंगामामध्ये सध्या तरी पाहतोय भाटाली संघाने देखील दमदार कामगिरी केलेली आहे. आणि त्यांच्या अपोजिट संघ झरीमरी आलिमगड बी हा संघ देखील एक तगडा संघ आहे. यानंतर जो सामना होईल जय बजरंग गोरसई ए आणि त्यांच्या विरुद्ध चौथा हिरवा मानकोली. दोन्ही कॅप्टन आपण इथे जर उपस्थित झाला असाल तर संपर्क साधायचा आहे, रिपोर्ट करायचा आपण. जय बजरंग गोरसई ए आणि तसेच चौथा हिरवा मानकोली. मोनिश पाटील पॉवर प्लेचे दुसरे षटक हाताळण्यासाठी तयार झालेल्या बॉलिंग मार्कवर. हो, चांगला फटका ऑन साइडला. चेंडू अतिशय वेगाने चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेला भेदून गेला चेंडू. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा चौकार. केलेल्या आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. स्क्वेअर लेग डीप मध्ये मिळेल फक्त एकच धाव, एक पेक्षा जास्त नाही. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण बघितलं. एका धावे बरोबर आता धावसंख्या पुढे जात असताना पाहतोय 8 वर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्क वर मोनिश. सामना करेल पियुष माली, कॅप्टन आहे संघाचा. ओ, खूप सुंदर होता. स्विंग अँड मिस, फंटास्टिक बॉल. चेंडू जातो डॉट. कमालीचा चेंडू आपण बघितला. फलंदाजाला पूर्णपणे चकवा दिलेल्या बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू डिलिव्हर्ड केला होता गोलंदाज मोनिश याने. मोनिश देखील चौकार खाल्ल्यानंतर बॅक करताना धावा धावपलक स्थिर आहेत. 8. पुन्हा एकदा तयार होईल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
हो करण्याचा प्रयत्न केला होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, शॉर्ट फाईन लेगला चेंडूला उचलला गेला, वेल होती फलंदाजाकडे, एक धाव पूर्ण करण्याची पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एका धाब्याच्या मदतीने आता धाव संख्या पुढे जाईल 9. एक एक धाव जोडली जात आहे. एकच चौकार आतापर्यंत आपण बघितलेला आहे जो जितूच्या बॅट मधून आला होता. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. सेकंड पॉवर प्ले प्रोग्रेस नाव. पुन्हा एकदा मोनिश पाटील तयार होते बॉलिंग मार्कवर. हो, स्ट्रोक चेक केला होता, संधी देखील होती तिथे, झेलबादची ती दवडली. द्विधा मनस्थितीमध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जितू याने, डबल माइंडेड झाला होता, पण हा पण टफ चान्स होता एस्टियनच्या मागे. यष्टीरक्षकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती झेल घेण्यासाठी. कॅच ड्रॉप आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे धावपलकावर. धावसंख्या थांबलेली आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर पियुष. हा चेंडू अधिक वळण घेताना आपण पाहतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा स्क्वेअर चेंडू आहे. पंचांनी वाईटची खून केली. या अतिरिक्त धाबेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 10. 10 लॉस ऑफ 2 विकेट. 10 रन 2 विकेट गवाई. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर मोनिश पाटील. ओ, चांगला फटका, स्विंग केलेला आहे, चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, स्टँड मध्ये डिपॉझिट केला, षटकार. लेग साइड जितूची स्ट्रॉंग झोन आहे. काय फटका खेळला होता, अतिशय ताकदवान फटका होता, षटकार लगावला. याच बरोबर षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धाबा आहेत धावपलकावर 2 गडी बाद 16. जितू मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय. प्रयाग लवकर बाद झाला 0वर, त्यानंतर बाद झाला होता रोहित माली, तो देखील 0वर बाद झाला होता. तिसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण छोटीशी का होईना पण भागीदारी बिल्डअप होताना. षटक क्रमांक 3 ला आता इथून प्रारंभ होईल. बरोबर करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला 8.00 च्या सरासरीने धाबा जोडताना टीम आपल्याला बघायला मिळते जय ब्राह्मणदेव भाटाळे. आणि याचप्रमाणे जर धाबा जोडले तर प्रोजेक्टेड स्कोर धावपलकर धाबा 40 बघायला मिळतील. टाइम लाईनचा आपण जर विचार केला 2 विकेट 12 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धाबा धावपलकर जोडल्या गेले आहेत 16. दीप पाटील येते षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग मार्कवर. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, अंधाधुंद बॅट चालवली होती, डोळे बंद करून ना फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने अनपेक्षित उचली घेतली होती, कुठले स्पॉटवरून चेंडू उचलला आणि सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जातोय, धाबा स्थिर आहेत धावपलकर 16. पुन्हा एकदा दीप आमच्यापासून दूर जातोय. चांगला फटका उडवलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावते, डाऊन दी बॉल, वेल टेकन कॅच, 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक गडी बाद होतोय जय ब्राह्मणदेव भाटाले ह्या संघाचा. अजून एक फलंदाज बाद होत असताना आपण बघितला जय ब्राह्मणदेव भाटाले संघाचा पियुष. तिसरा धक्का लागलेला आहे. धाव मात्र धावपलक स्थिर आहे 16. दीप देखील चांगली गोलंदाजी करते. थर्ड ओव्हर मध्ये तिसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी. न्यू बॅटर प्रेम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. प्रेम आणि जितू अशी जोडी खेळपट्टीवर. जितू मात्र खूप सुंदर खेळ सादर करतोय. 12 धावांवर आतापर्यंत
खेळपट्टीवर तळ ठोकून आहे. एक उत्तुंग षटकार आणि क्लास चौकार देखील त्याच्या बॅट मधून आलेला आहे. महत्वाचं योगदान, मूल्यवान धाबा जोडतोय आपल्या संघासाठी. दीप पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. लॉफ्टेड शॉट डाऊन दी ग्राउंड, चेंडू आउट ऑफ दी पार्क. हात तगडा प्रहार, षटकार. केला होता स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असे दोन क्षेत्र पाहतो आपण. सर्वात सेफ एक क्षेत्र असतात क्रिकेट खेळामध्ये. धावबाची संधी निर्माण झाली होती, एक चौथी धाव पूर्ण केली. त्या एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 23 पंचांचा लेगबाईचा इशारा आला होता. अवांतर धाव जोडली गेली. कमालीचा खेळ जितू सादर करतो आपल्या संघासाठी. 5 षटकांमध्ये किमान जर 50 धावा जोडल्या तर एक फायटिंग टोटल धाव फलकावर बघायला मिळेल. पुन्हा एकदा दीप आमच्यापासून दूर जातोय. बॉलिंग मार्क वर तयार होईल, सामना करेल बॅटर जितू माळी. खूप सुंदर चेंडू होता, फ्लाय स्लिप मध्ये चेंडू गेलेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. पूर्णपणे फलंदाजाला बीट करणारा चेंडू होता. धावा मात्र धावफलक स्थिर आहे 23, पण खऱ्या अर्थाने धावसंख्येला रोख लावलेला आहे. याचं कारण म्हणजे हिमांशु पाटीलने पहिलं P1चं षटक टाकलं होतं. 3 धावा फक्त खर्च केले होते आणि 2 विकेट किफायती गोलंदाजी केली होती. स्लॉग इट खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिटेड बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा, बैठक पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाही. स्विंग अँड मिस. याचबरोबर षटक क्रमांक 3 चा खेळ देखील समाप्त होत आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर फक्त आणि फक्त 23. 3 गडी बाद. यानंतर जो सामना होईल जय बजरंग गोरसे ए आणि त्यांच्या विरुद्ध चौथा इरवामान कोहली. आपण इनिंग ब्रेक नंतर या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. 5 षटकांच्या अखेरीस दोन्ही कॅप्टन आपणास हा शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल असेल. आपण जर उशिराने इथे आलात तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, ह्या वर्षी देखील अतिशय रुबाबदार आणि झंडाटेदार आयोजन आपल्याला बघायला मिळते. एकविरा ग्रुप दिबे आयोजित सुमित सेठ म्हात्रे चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. हिमांशु पाटील याला कंटिन्यू ठेवलेला आहे. षटक क्रमांक 4 ला आता इथून प्रारंभ होईल. बॉलिंग अनालिसिस वर जर नजर टाकली तर हिमांशु पाटीलने पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 धावा देत 2 गडी बाद केले होते. कमालीचे ते षटक राहिलं. त्यानंतर मोनिश पाटीलने धावा खर्च केल्या 12 आणि षटक क्रमांक 3 चं षटक आपण बघितलं, दीप पाटीलने धावा खर्च केल्या 6. 1 गडी त्याने बाद केलेला आहे. कमालीची गोलंदाजी आपण बघितलेली आतापर्यंत. झरीमरी अलिमगर बी संघाच्या वतीने हिमांशु पाटील फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना स्ट्राईकला बॅटर असेल प्रेम पाटील, ज्याच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार आपण बघितलेला आहे. 6 धावांवर खेळतोय. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हा दिशाहीन चेंडू होता. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकला होता. एक अतिरिक्त धाव फलकावर ऍड केली जाईल. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जात असताना पाहतोय 24. हिमांशु पुन्हा एकदा VIP डाईज एंडच्या टोकावून लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न. ट्रॅप रचला होता, त्याच ट्रॅप मध्ये अडकलेला आहे. प्रेम पाटीलच्या खेळीचा अंत. अजून एक गडी बाद होतोय जय ब्राह्मणदेव भाटाले या संघाचा.
सिक्सर. काय फटका खेळला होता, लाजवाब टायमिंग शॉट. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. स्पॅनिश थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता चौकार. संख्या वाढते धावफलक 34. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिला होता. बॅट मात्र उंच हवेमध्ये आपण बघितली. आयुषला पूर्णपणे चकवा देणारा चेंडू होता. धाबा कायम आहे. धावफलक 34. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर हिमांशु पाटील. कमालीची गोलंदाजी. वेगवान गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. अजून एक अप्रतिम चेंडू बघायला मिळतोय, पण बीट झाला बॅटर, बीट झाला एसटी रक्षक देखील बीट झाला होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. अगोदर एक चौकार लागला, एक षटकार देखील लागला. सामन्यामध्ये पुन्हा एकदा बॅक करताना, पुनरागमन करताना हिमांशु पाटील. आणि त्याचं वैशिष्ट्य आहे की चेंडू कुठून कुठे कसा डिलिव्हर्ड करायचा आहे ते चांगले ठाऊक आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओ अप्पर कटचा फटका, चांगला फटका. चेंडूला पाठवला डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. गुड शॉट. पाहतो आपण षटक क्रमांक 4 चा खेळ देखील समाप्त झालेला आहे. 38 धावा जोडलेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि हिमांशु पाटीलने 2 षटकांचा स्पेल कंप्लीट केलेला आहे. 18 धावा देत त्याने 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. चला, वेळे संदर्भात पंचांनी वॉर्निंग दिलेली आहे. व्यास आपण अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. जरी मध्ये आलिमघर खेळपट्टीवर आयुष आणि जितो अजून कायम आहे खेळपट्टीवर. एक जमेची बाजू आहे. त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 12 धावा जोडलेल्या आहेत. तर आयुष माळीने 5 चेंडूंचा सामना केला. 14 धावांवर खेळतोय. एक नेत्रदीपक षटकार त्याच्या बॅटमधून आला. त्याचबरोबर 2 खणखणीत चौकारांचा देखील समावेश आहे. 38 धावा धावफलक जोडल्या गेल्या. 4 षटकांच्या अखेरीस अंतिम षटकाला इथून आता प्रारंभ होईल. आणि अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर तयार होईल हर्षल. 5 षटकांच्या अखेरीस जय बजरंग गोरसे ए आणि चौथा हिरवा मानकोली दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब यायचंय. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट खेळाला मोठी भरारी उंची कुठून मिळाली तर ह्याच ग्राउंडवर. मित्रांनो, आपल्या माहितीकरिता मुरली कार्तिक त्या स्पर्धेमध्ये आला. त्यानंतर निशिगंधा बाळ, सिने कलावंत, पॉप सिंगर बप्पी लहिरी आला. अभिजित काले, भारताचा स्टार क्रिकेटर अजय जडेजा आला. आणि याचं सर्व क्रेडिट श्रेय जाईल आरसी पाटील साहेबांना, अरुणार पाटील साहेबांना. त्यांची ती स्पर्धा आपण बघितली होती. कॅच ड्रॉप, लॉंग ऑफ सीमारेश्वर झेल सुटलेला आहे. पण जबरदस्त प्रयत्न केला होता, चांगला एफर्ट लावला होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आला होता. झेल घेण्यासाठी दीप होता मला वाटते तिथे क्षेत्ररक्षक. 2 धावा पूर्ण केल्या त्या बॅटर जितू याने. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 40. पुन्हा एकदा हर्षल पाटील तयार होतोय बॉलिंग मार्कवर. जितूला 5 चेंडूंमध्ये आता धमाके दे घुमाके षटकार चौकारांची आत्ताचबाजी करावी लागेल.
त्याच्या मनगटामध्ये ती ताकद आहे, पण सरपट्टी चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. अगदी खेळपट्टी लगत हा चेंडू गेला होता एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. धाबा कायम आहे, धावपळकर 40. या षटकामध्ये धाबा येणे अत्यंत गरजेचे आहे, कारण 4 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. पहिल्या डावामधील पहिल्या इनिंग मधील 4 चेंडू टाकावे लागतील गोलंदाज हर्षदला. आतापर्यंत 10 चेंडू डॉट बॉल खेळलेला आहे जय ब्राह्मणदेव भाटाळे. ओ चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. शॉर्ट लेगला चेंडू चाललाय. वेल होती फलंदाजाकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. लेग बाईटचा इशारा आहे ते पंच राजेंद्र पाटील यांचा. एका धाब्याच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 41. निष्णात पंच आहेत या स्पर्धेकरिता. आतिश पाटील, राजेंद्र पाटील, निखिलेश बजागे, गणेश पाटील. अनेक मेगा इव्हेंट्स त्याने कव्हर केलेले आहेत. बिनचूक आणि अचूक निर्णय नेहमीच अनेक स्पर्धांमध्ये त्याने दिलेले आहेत. पुढचा चेंडू हर्षद. ओ उडवला चेंडूला, आसमानी ठेवला, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. जा घेऊन या षटकार. बॅट मधून हा काय क्लास षटकार आपण बघितला. ग्रेट शॉट. षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या वेगाने पुढे जाईल 47. मधल्या फलीतील एक विस्फोटक बॅटर आहे आयुष. पुन्हा एकदा चांगला फटका, लॉफ्टेड शॉट. चेंडू झाला काऊ कॉर्नर कडे. गचाल क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावा चौकार. हिमांशु होता तिथे क्षेत्ररक्षक. त्याच्याकडून चूक झाली. चुकलात तर मुकला, चुकीला माफी नाही. क्रिकेट खेळामध्ये पूल केलेला आहे. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. षटकांच्या अखेरीस धावा जोडल्या. धावफलक 51 आणि 52 धावांचे लक्ष. हे टार्गेट पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. जरीमरी आलिमगरला. सतीश पाटील आणि जतीन पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. जय बजरंग गोरसे ए आणि त्यांच्या विरुद्ध चौथा हिरवा मानकोली. चला या दोन्ही कॅप्टन विना विलंब आपण यायचं आहे. जो संघ उशिराने इथे येईल त्यांना पेनल्टीचा सामना करावा लागेल. स्पर्धेसाठी कॉइनची एक बाजू आहे सुमित सेठ मात्रे चषक 2026 आणि दुसरी बाजू आहे एकविरा ग्रुप हायवे दिवे. एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. एकविरा हायवे दिवे असा कॉल आहे. गोरसे संघ कर्णधाराचा पण त्याच्या अपोजिट आलेला आहे सुमित सेठ मात्रे चषक 2026. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. आपलं मी विशेष आभार व्यक्त करतोय. तर मानकोली संघ कर्णधार आपण नाणेफेक जिंकलेले आहे. काय निर्णय घेणार? फिल्डिंग. काय रिझन आहे फिल्डिंग करण्यामागे? कमीत कमी धावा काढणं रोखण्याचा प्रयत्न करू. मग 5 षटकांचा सामना आहे. कोणते 5 गोलंदाज या सामन्यामध्ये तुम्ही वापरणार आहात? विनीत माली, वैभव माली, सौरभ भोईर. शेवटचा अंतिम प्रश्न या स्पर्धेविषयी तू काय सांगशील? आयोजक कोण सुंदर आहे. प्रेक्षकांना एक अटीतटीचा सामना बघायला मिळेल मानकोली वर्सेस गोरसई. हो नक्कीच. ऑल द बेस्ट. संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. गोरसई संघ कर्णधार नाणेफेक आपण गमावलेले आहे. प्रथम फलंदाजी करायचं आहे. मनासारखं झालं की मनाच्या विरुद्ध झालेलं आहे? असं काय नाही. टॉस जर जिंकला असता तर फिल्डिंगच केली असती, बट आता बॅटिंग आले तर चांगला बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. कोणाकडून खास अपेक्षा ठेवशील? सर्व संघाकडनं अपेक्षा आहे.
आणि शेवटचा प्रश्न, काय सांगशील या स्पर्धेविषयी? स्पर्धा खूप सुंदर आहे आणि त्याला आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. द टॉस बॉक्स ऑन न्यूज नाणेफेक जिंकलेली आहे. चौथा हिरवा मानकोली संघ करंदळने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. जय बजरंग घोरसई ए या संघाला आपण जाऊ या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच जयवंतजी पाटील सर. गुड आफ्टरनून. तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. एकविरा ग्रुप हायवे दिवे आयोजित तुम्ही पाहतात सुमित शेठ म्हात्रे चषक 2026. भिवंडी लोकसभेचे कार्यसम्राट लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे सुपुत्र युवा दमदार नेतृत्व युथ आयकॉन सुमित शेठ म्हात्रे साहेबांचा गौरवार्थ तुम्ही ही स्पर्धा पाहत आहात. आणि जबरदस्त आयोजन नियोजन. 3 दिवसीय स्पर्धा. आजचा पहिला दिवस दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम जरीमरी अलिमघर बी. आणि पहिलं सत्र नुकतंच समाप्त झालं. टोटल रन्स बनवण्यात आला 51 आणि 52चा टार्गेट सेट केला टीम भाटाळेने अगेन्स्ट टीम अलिमघर बी. सलामीची जोडी बॅटर हिमांशू आणि त्यांचा समवेत आपल्याला दीप पाटील पाहायला मिळतात. आणि पहिल्या षटकामध्ये बॉलर तयार होत आहेत पियुष माळी. पगले षटक बॉलर दरम्यान तयार होतात. पियुष माळी बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. चला सुरुवात करा. विनंती असेल, वेळ नाही आपल्याकडे, अजून देखील भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत, सो घाई करा. विनंती असेल. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल दरम्यान शफल होऊन खेळायचं होता. पडल्यानंतर बॉल खाली देखील लागला. डॉट बॉलने सुरुवात दरम्यान करतोय बॉलर पियुष माळी. बघा पॉवर प्ले महत्वाचा राहणार आहे, कारण 52 जर डिफेंड करायचं आहे तर पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल. आणि आताही वाईड ऑफ स्टंप बॉल आहे, बट आता दिशा खराब. अंपायरने ते सांगितलं लाईन खराब, एक्स्ट्रा रन इथे मिळेल. आणि एक्स्ट्राने आता ऑफ द मार्क झाली आहे टीम अलिमघर बी. स्कोर कार्ड आता आपल्याला 1 वरती पाहायला मिळत आहे. बघा 52 डिफेंड करणं 5 ओव्हरची मॅच आणि स्पेशली या क्रीडांगणावरती जर आपण पाहिलं जिथे रन्स आपण मोस्ट ऑफ टाइम्स बनताना पागलेले आहेत. आणि त्याचमुळे ना पॉवर प्ले महत्वाचं. आता शफल होऊन खेळायचं होतं. बॅटर देखील फार शफल झाले, बट दिशा तरी सुद्धा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथेही मिळेल. एक्स्ट्रा असा साखी आणि टीम टोटल आता 2 वरती आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चौकार दरम्यान आला आणि 4चा साखी टीम टोटल आता 6 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. जी चर्चा मी करत होतो की विकेट समेत, पण सध्याच्या घडीला अशी बॅटिंग जर झाली तर 52 थोडा लवकर देखील चेज होऊ शकतात. हा बॉल देखील टीम बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक अडप्पाने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. तर तुम्ही ज्या प्रकारे फील्ड प्लेसमेंट ठेवले त्या प्रकारे गोलंदाजी होत आहे का, हा पहिला प्रश्न आहे भाटालेसाठी. कारण
नाही, कारभार लय मोठा आहे. हायवे दिवेचे जे 11 आहेत, 11 नव्हे तर 15 आहेत, तर 15चा कारभार फार मोठा, त्यामुळे 30 आहेत का? एकविरा ग्रुपमध्ये 30 असतील, खेळताना 15 असतील. पण सध्या सगळीला मनसावरती किती आहेत? मनसावरती 15-16 दिसतात. आणि क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटरी बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्या प्रकारे तिथे आला नाहीये. डॉट बॉल त्यामुळे येतो. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाज म्हणून जर आपण बेसिक्स गोष्टींचा विचार केला तर जेव्हा तुम्ही पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असता तेव्हा महत्वाची गोष्ट काय असते की तुम्ही जे फिल्डर डीप मध्ये ठेवलेत त्यांना तुम्हाला प्ले मध्ये आणायचं आणि त्यांना जर तुम्हाला प्ले मध्ये आणायचं तर तुम्हाला त्या लाईन आणि लेंथ वरती बॉल टाकणं ही देखील गोष्ट महत्वाची आहे. आता फुल टॉस फ्लॅट चालला बॉल डीप मिड विकेटला बट फिल्डिंग आता झालं काय? झाली मिस्टेक. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. मिळतील 6. पंकज माळीचा इम्पॅक्ट काय आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. बट त्याच्या अनुपस्थितीमध्ये सध्या सगळीला आता कार्य अवघड झालं. आता बॉल मध्ये फाईन लेग नीरज येतोय बट नीरज केली मिस्टेक. आणि आता ही मिस्टेक किती टोचेल? दीप पाटीलला जीवनदान मिळालं. स्कोरकार्ड सिंगलच्या साह्याने 17 वरती पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. चेंडू लागले ते 24 आणि 24 मध्ये जिंकण्याकरिता आणखीन करायचा आहे 35 धाब्यांची आणखीन आवश्यकता. चला वेळ नाहीये. क्विकली फिल्डिंग सेट करा. दुसऱ्या षटकाला सुरुवात करा. चला फिल्डिंग टीम थांबू नका. भाटाळे पहिल्या षटकासाठी वेळ किती लागली? 4 मिनिटं. म्हणजे ऑन टाइम आपण आहोत. योग्य वेळेवरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. मागील ओव्हरमध्ये अंतिम बॉलवरती कॅच निसटली नीरज हातामध्ये आणि तोच नीरज दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार झाला. बघा या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला ना स्टील पॉझिटिव्ह वेमध्ये विचार केला तर 35 अजूनही बाकी आहेत. पण दुसऱ्या बाजूने आपण अलिमगड टीमचं जर विचारधारणा पाहिली तर त्यांच्यासाठी कार्य आता अवघड नाहीये. 4 ओव्हरमध्ये 35 करायचं. कॅल्क्युलेशन इझी आहे की पर ओव्हर आपल्याला या परिस्थितीमध्ये 8 ते 9 बनवायचं आणि 8 ते 9 आजच्या डेटला तितका अवघड इक्वेशन मानलं जात ना की तुम्हाला क्रीजवरती उभं राहणं महत्वाचं राहतं. नीरज ग्लास बॉल दरम्यान दिशा करा. बघा ही जी वेळ आहे ना ती भाटाळे टीमचा जर आपण पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला ना तर एक बॉलर म्हणून जर तुमच्यावरती या परिस्थितीमध्ये विश्वास दाखवला गेला ना तर तुम्हाला विकेटसाठी जायचं. कारण एखाद्या डॉट बॉलने तितकासा फरक अलिमगड टीमला अजिबात पडणार नाहीये. फरक पडेल तो विकेटने पडेल. अदरवाईज काही इम्पॅक्ट जाणवणार नाहीये. आता हा बॉल देखील सोडून दिला. इथे देखील दिशा खराब. एक्स्ट्रा रन दरम्यान मिळेल. कारण विजयापर्यंत पोहोचण्याचे जे मार्ग असतात ते खडतर असतात आणि त्या मार्गांवरती चालत असताना तुमची मेहनत फार मॅटर करते. तुमचे प्रयत्न फार मॅटर करतात. विजयापर्यंत जर पोहोचायचं तर तुम्ही वाचण्याचा मार्ग कधी वापरू शकत नाही. आणि त्याचमुळे मी उल्लेख केला की विकेटसाठी जायचं. आता गती कमी तिथे केली. पडल्यानंतर बॉल कमी गतीने आला. डॉट बॉल दरम्यान येतो. कारण डिफेन्सिव्ह अप्रोच हा तेव्हा उपयोगी पडतो जेव्हा ॲज अ फिल्डिंग साईड सेकंड इनिंग मध्ये तुमच्याकडे डिफेंड करण्याकरिता पार स्कोर पेक्षा 20 ते 25 जास्त आहेत. पण या वेळेला 20 ते 25 कमी आहेत पर स्कोर पेक्षा टीम भाटाळेकडे आणि त्यामुळे डिफेन्सिव्ह अप्रोच कुठेही इथे सकारात्मक ठरणार नाहीये. नेक्स्ट बॉल. आता हा बॉल देखील सोडून दिला. विकेट किपर कडून देखील मिस्टेक. चान्स घेतलाय आणि दरम्यान सिंगल देखील झाली कंप्लीट. 1+1 मिळतील या 2. तो उल्लेख जस्ट मी केला की क्रिकेटच्या खेळामध्ये कोणत्या चोरवाटा नाही आहेत. तुम्ही पळू शकत नाही. तुमच्या समोर जे चॅलेंज आहेत ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्यांना तुम्हाला सामोरी जावं लागेल. आणि त्याचमुळे ना या परिस्थितीमध्ये डिफेन्सिव्ह अप्रोच अथवा नेगेटिव्ह माइंडसेट या गोष्टी थोड्या अवॉइड करून बाजूला ठेवून या गोष्टीचा विचार करावा लागेल की आपल्याकडे काय आपल्याकडे रन्स किती आहेत डिफेंड करण्यासाठी. ती देखील गोष्ट महत्वाची राहते. राऊंड द विकेट. आता उडवला बॉल समोरच्या दिशेने सल्ला बॉल लॉंग ऑन क्लिअर करत असताना हिमांशू पाटीलचा बॅटमधन येतो हा षटकार 6.
पायांवरती बॉल फ्लिकचा फटका. हीच तर खास बात हिमांशूची लागलेली आहे. कारण हिमांशूला माहिती आहे की या परिस्थितीमध्ये आपल्याला मोठ्या फटक्यांची अजिबात आवश्यकता नाही आहे. सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करणं आणि क्रीजवरती उभं राहणं. कारण जर आपण उभे राहिलो तर डेफिनेटली आपण हा आकडा चेस करणारच आहोत. आणि त्याचमुळे सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आहे. टीम टोटल आता 28 वरती आणि जिंकण्याकरिता आता करायचं आहेत रन्स 24 धावांची आणखीन आवश्यकता. बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका आलाय. पुल अँड पॉवरफुल. दीपचा 8 मध्ये षटकार 6. या ओव्हरने तर ऑलमोस्ट आता हे क्लिअर केले की विजयाच्या दिशेने जाणार कोण. आता पायांवरती बॉल तर पण कवसला बॉल गेला. बॉल तिथे फील्ड होतोय तोपर्यंत लेग बाईजच्या स्वरूपामध्ये सिंगल आणि टीम टोटल आता 35 ऑन द बोर्ड. आणि या ओव्हरमध्ये चेंडू किती आहेत आणखीन. शेवटचा एक चेंडू आणि जिंकण्याकरिता आता करायचं आहेत 17 हव्या आहेत. आणि दरम्यान आता स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली आहे. मिडल सिंगल खेळ दरम्यान समाप्त झाला. 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरता टीम टोटल आता 36 वरती आणि चेंडू लागले येते 18 आणि 18 मध्ये करायचा 16. 18 मध्ये 16 करायचं आहेत. आता फार सोपं कार्य झालंय खरं तर अलिमगड बी टीम साठी. कारण बघा एकतर जर तुमच्याकडे पंकज अवेलेबल नाहीये, प्रमुख गोलंदाज नाहीये, तर त्यावेळेला तुम्हाला 5 स्कोर पेक्षा जास्त बनवणं, कारण 70 देखील बनतात ते देखील आपण पाहिलेलं या क्रीडांगणावरती. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा क्रीडांगणावरती तुम्हाला 70 तर मिनिमम बनवायचाच होत्या किंवा त्यापेक्षा जास्त. पण आता बॉलर तयार होतो हिमांशू. कारण रन्स देखील जर आपण पाहिले तर पडता धडता 51 बनवला आणि 51 त्यानंतर 52 डिफेंड करत असताना बघल्या 2 षटकांमध्ये ऑलमोस्ट हा सामना आपल्या बाजूने खेचला बॅटर हिमांशू पाटील आणि दीपने. आणि आता 18 मध्ये करायचा 16 आणि बॉलर देखील आता हिमांशूच येतो, तो देखील पाटीलच आहे. समोर देखील हिमांशू पाटीलच आहे. बट दोघांमधला डिफरन्स फार मोठा. अपील यस फिंगर अप. आता भाटाळेच्या हिमांशू पाटीलने अलिमगडच्या हिमांशूची विकेट काढली नाहीये. क्या हुआ. आणि आता हे काय सध्याच्या घडीला दुष्काळात 13वा नव्हे 14वा नव्हे तर 15वा महिना. सर्कल मध्ये फक्त 3च आणि मिस्टेक. फील्ड प्लेसमेंट मध्ये गडबड झाली. बिहाइंड विकेट 3. त्याचमुळे हा नो बॉल देण्यात आला. नो बॉलचा इशारा आला. चला पंचांनी निर्णय दिला, सुरुवात करा. चला थांबू नका. चला पंचांनी निर्णय दिलेला आहे, प्लीज थांबू नका, सुरुवात करा सामन्याला. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आणि फ्री हिट होता बट फायदा घेऊ शकला नाहीये बॅटर हिमांशू पाटील. आणि जर आपण आता पाहिलं तर जिंकण्याकरिता करायचं किती आणखीन 15 धावांची आवश्यकता. स्टेप आउट झाला आता हिमांशू आणि या वेळेस आता मिळेल विकेट. सफलता. बॅटर बाजार झाला हिमांशू पाटील.
आणि अंततः तो बॅटिंग करण्यासाठी आलाय वेदर्श पाटील. वेदर्श प्रल्हाद पाटील. कदाचित प्रल्हादजी पाटील सर देखील ऑनलाईन सामना पाहत असतील. प्रल्हाद पाटील सरांनी देखील खूप वेळा इन्स्ट्रक्शन दिले की बाळा थोडं फिटनेसकडे लक्ष दे, कारण फिटनेस शिवाय खेळ नाहीये. कारण जेव्हा आपला फिटनेस प्रॉपर नसतो ना तेव्हा खेळामध्ये त्याची खरं तर कमतरता आपल्याला भासते. कारण वेदर्सचा जेव्हा फिटनेस होता तेव्हा वेदर्सचा खेळ काय होता ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण वी होप की लवकर लवकर त्या गोष्टीकडे थोडा लक्ष देईल, थोडा नाही तर पूर्ण लक्ष देईल, कारण थोड्याने काही होणार नाहीये. जिंकण्याकरिता 15 करायचं आणखीन आणि चेंडू वागले येते 16. मग आतापर्यंतचा जर आपण क्रिकेट या हंगामामध्ये जर ज्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत त्यामध्ये मला आठवतं 18 मध्ये 12 डिफेंड देखील होताना मी पाहिलेल्या आहेत आणि त्या देखील 9 विकेट्स हातामध्ये असताना देखील 18 मध्ये 12 डिफेंड होताना पाहिलेल्या आहेत. आणि त्याचमुळे इथे ते होऊ शकतं, पण त्यासाठी एखादं असं षटक हवंय की ज्या षटकाने विश्वास जागृत होईल. आणि इथे विकेट आली आहे आणि त्याचमुळे ही विकेट नाही आहे, ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे, याकडे लक्ष भाटाले टीमला द्यायचं. आता बॉलला चेस जरूर केलं होतं बॅटरने, वाईड ऑफ ऑप्स्टम हा बॉल होता आणि दिशा खराब, अतिरिक्त रनधर्मा मिळेल. पण अशा प्रकारे गोलंदाजी जर केली जाईल तर काम बनणारच नाहीये. आता 14 करायच्यात आणि चेंडू लागलेत येते 16. आणि आतापर्यंत या इनिंग मध्ये वाईट किती पडलेत? 6 वाईट. नो बॉल, नो बॉल 1 पडलाय, 6 वाईट पडलेत. आणि टोटल जर आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 रन्स तर गिफ्ट मध्ये दिलेले आहेत बॉलर्सने आतापर्यंत. आणि क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न येतोय. डॉट 15 मध्ये करायचं, 14 धावा, 15-14चं समीकरण या मॅच मध्ये लागलेलं आहे. अजूनही बघा सामना पूर्णपणे अजूनही संपलेला नाहीये. 15 मध्ये 14 करायचा आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे ना मित्रांनो की जोपर्यंत शेवटचा बॉल नाही पडत, जोपर्यंत शेवटची रन नाही बनत, तोपर्यंत काही संपलेलं नसतं. पारवरती बॉल अपील, बट सहमती नाही. सिंगल झाली, डबल इथे बॅटरने चान्स घेतला, रनआउटची शक्यता होणार नाहीये. 2 धावा कंप्लीट. लेग बाईज च्या स्वरूपामध्ये मिळतील या 2. आता करायच्यात चौदा चेंडू लागलेले आणि 14 मध्ये 12 करायचं जिंकण्याकरिता. विकेट हवेत ते देखील आता बल्क मध्ये हवेत. एखाद्या विकेटने देखील तितकासा फरक पडणार नाहीये, बट फार सोपं कार्य राखले अलिमगड टीमसाठी. आता देखील पायांवरती बॉल होता, विकेट किपर देखील हलके स्लिप जरूर झाले. येतो हा निर्धाव. आता चेंडू लागले 13 आणि 13 मध्ये दरम्यान करायच्यात 12. अजूनही एक चेंडू बाकी आहे या ओव्हर मध्ये. 13 मध्ये 12 आणखीन करायच्यात. मागील षटक देखील फार लांब चाललं, हे षटक देखील फार लांब चाललंय. कारण या ओव्हर मध्ये देखील एक्स्ट्रा चेंडू जर आपण आतापर्यंत पाहिलं तर 2 पडलेत. मागील ओव्हर मध्ये देखील 3 एक्स्ट्रा चेंडू होते. 13 मध्ये 12 शेवटचा बॉल या ओव्हर मधला आणि तो देखील पायांवरती लो फुल टॉस होता. आता दरम्यान जर आपण पाहिलं तर आय थिंक पायाला ब्रश होऊन बॉल गेला. अंपायरने तेच कन्फर्मेशन तिथे दिलं, म्हणजे हा असेल निर्धाव चेंडू आणि खेळ आता दरम्यान समाप्त झाला 3 षटकांचा. सर वाईट साठी आपण रिव्ह्यू दिला नाहीये आतापर्यंत. ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तोच फायनल असेल, कारण आपण मॉर्निंग मध्ये अनाउन्समेंट केली होती की बीमर साठी रिव्ह्यू, त्या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टींसाठी रिव्ह्यू मिळणारच नाहीये. चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये करायचं 12. चला प्लीज फिल्डिंग सेट करा आणि या 4th ओव्हरला सुरुवात करा. रिक्वेस्ट आहे फिल्डिंग टीम. बघा सपोज रिव्ह्यू असता तरी ना तर रिव्ह्यू अनसक्सेसफुलच होणार होता, कारण रिप्ले मध्ये आम्ही पाहिलं अगदी बॉल पायाला ब्रश होऊनच गेला. आणि आता 12 मध्ये 12 करायचं. पंचांचा योग्य निर्णय राखला. मी दोन्ही अंपायर्सचे कौतुक करेन यासाठी की घारीची नजर आहे. 12 चेंडू लागलेत आणि 12 करायचं.
आणि हे जर फोर्थ ओव्हर चांगलं आलं ना तर मॅच फार इंटरेस्टिंग होईल. बट अलिमगड टीमचा पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण विचार केला त्यांनाही माहिती आहे की कार्य इतकं अवघड नाहीये. बट खरं तर ज्या प्रकारे फलंदाजी आतापर्यंत मागील ओव्हरमध्ये झाली ती फलंदाजी आपल्यालाच मागात पडणारी झाली. कारण जी परिस्थिती होती, जी सिच्युएशन होती, असं वाटलं की सामना लवकर समाप्त होईल. बट आता परिस्थिती अशी झालेली आहे की जर हे फोर्थ ओव्हर चांगलं टाकलं प्रयागने तर इथनं कमबॅक होण्याची शक्यता आहे बाटरले टीमचे. 12 मध्ये 12 प्रयाग माळी तयार होतो या फोर्थ ओव्हर मध्ये. मोमेंटम लूज केला बॅटिंग टीमने आणि इथं पण हे पहा महत्वाची विकेट आली आहे इनसाइड एज. बॅटर बाद झाला दीप पाटील आणि हा तो क्षण असू शकतोय का की जिथनं पलट वाराला होईल का सुरुवात. फार मोठा धक्का टीम अलिमगड बी ला. फाईन लेग अखेरता फाईन लेगचा फिल्डरने बॉल पकडला आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. चेंडू आता लागले 10 मध्ये करायचा 11. एका क्षणाला परिस्थिती अशी होती की 16 मध्ये 14 हव्या होत्या. पण आता परिस्थिती अशी आहे की 10 चेंडू लागलेत आणि 10 मध्ये करायचा 11 धावा. या परिस्थितीमध्ये अजूनही लढावी वृत्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. बेदर्श अजूनही ऑफ द मार्क झाला नाहीये. 4 चेंडू त्याने फेस केलेत बट ऑफ द मार्क अजून तो झाला नाही. आणि आमच्या मुख्य मंचावरती आमचे जे मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य आहेत त्यांनाच मी विनंती करतो की थोडी शांतता आपण ठेवा. बाकी माझी मजा मस्ती जेव्हा आपला शेड्यूल संपेल तेव्हा तुम्ही नक्की करा पण आता शांतता ठेवा. 10 मध्ये 11 उडवला बॉल हेलिकॉप्टर आणि लँडिंग होईल लॉंग ऑन फार. वेदर्श पाटीलचा बॅटवर येतो हा गगनभेदी षटकार. आलाय आणि विकेट किपरची जी प्रतिक्रिया तिथे आली की या परिस्थितीमध्ये ओव्हर पिच बॉल मिस्टेक केली प्रयागने आणि त्याचा फायदा घेतला वेदर्शने. बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका आलाय आणि हा फटका विजयाचा आलाय. सामना समाप्त. बाजी मारली अगदी सहजरित्या टीम झरीवरी अलिमगड बी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन टीम अलिमगड बी अँड हार्ड लक टफ लक टीम ब्राह्मणदेव बाठाळे. चला पुढील सामना फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा लवकरात लवकर आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. दीप पाटीलची खेळी जबरदस्त लागली. त्याने देखील एक विकेट जरूर काढली होती पण ऑल ओव्हर जर आपण परफॉर्मन्स वाईज आणि इम्पॅक्ट वाईज जर आपण विचार केला तर जे महत्वाचे 3 विकेट काढले 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये आणि क्रुशियल 8 धावा बनवला तोच हिमांशु पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला या हिमांशु आपण आणि फिल्डिंग टीम लवकरात लवकर ग्राउंड मध्ये उतरा. फिल्डिंग सेट करा आणि त्याचप्रमाणे विनंती असेल आमच्या ऑफिशियल अंपायर्सला आपण ग्राउंड मध्ये पोहोचा. चला हिमांशु आपण या. टीम चौथा हिरवा मानकोली खेळणार आहे. अगदी थोड्या दिवसांमध्ये ग्रामीण धमाका बिग बॅच देखील खेळायचा आणि सध्या सगळीला त्याचा सराव ते करतात. हिमांशूला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच.
विश्वास दादांच्या शुभ हस्ते आपण ती ट्रॉफी देणार आहोत. आणि हिमांशूने हा मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केला हर्षलसाठी. हर्षल आपण या, हर्षलला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंग सेट करा. टीम चौथा हिरवा मानकोली ओपनर्स देखील ग्राउंड मध्ये आलेले आहेत.